आणि अन्नधान्य तर देशी आहे असलं पाहिजे. आता आम्ही माझ्याकडे आता देशी बी बियाण्यासाठी आपलं भाजीपाला पण करतोय आपल्या पुरता. सेंद्रिय शेतीच केली पाहिजे. सेंद्रिय म्हणण्यापेक्षा नैसर्गिक तुमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे महत्वाचे पाहिजे तुमच्याकडे देशी गाई, बरोबर ना. आणि जो पालापाचोळा कडाचा पडतोय त्याच्यापासून औषधं बनले पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. महत्वाचं तुम्हाला बाबा काय बनवायचंय, कुठल्या पिकाला कशाची गरज आहे, ते थोडंसं ट्रेनिंग घेतलं की तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि मग ते तुम्ही ते वापरा. आता शेतकऱ्यांना सल्ला द्यायचं बघितला तुम्ही की रासायनिक शेती तुम्ही करून बघितली, आपली शेती आपल्या आता हातातून चालली म्हणजे कळतं का. आता म्हणतो की शेती परवडत नाही. मग जर असं म्हणलं परवडत नाही, उद्या तुम्हाला खायला पण मिळणार नाही. आता तणनाशक मारलं, बरोबर ना. तणनाशक मारून ते तुमच्या जर शरीरात गेलं ते परिणाम करतं. जसं तिकडं होतं ते पण तेच तुमच्याकडे होणार. त्यासाठी तुम्हाला ते सांगायची गरज नाही की त्याचे काय परिणाम होत असतात. जर गवत जळते तर तुमचं पण काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे शरीरातला त्याचा विषारी घटक आत जाणार. हराळी वगैरे असली का नाही, नुसतं हराळून चाललं तर तुमचं पित्त कमी होते, रक्त वाढते फिरल्यामुळे. डांबरीवर चालून बघा तुम्ही, सिमेंटच्या रोडवर चालून बघा, तुम्हाला मनकीचे त्रास किंवा हाडं झिजणं, माती चालून बघा, गवतावर चालून बघा, ते होणार नाही. हा सूक्ष्म विषय फक्त करत नाही तो पण कळणार. लोक काय फिरत नाही का रोज डांबरी फिरणार तुम्ही काय फिरून येतो नाही, कारण की त्याचा जो झटका बसतो परत हाडकांवर त्रास देतोय कळत न कळत. पण तो सूक्ष्म लेवलला तुम्ही असे जे काम करत आहे बरोबर ना. म्हणजे आमचा व्हिडिओ दाखवला किंवा बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघतोय खिल्लार क्षेत्रातलं किंवा जे ग्रामीण जीवन दाखवतं लोकांचं कसं असतं ते पण लोकांना कळतंय. त्यामुळे लोकांची जागृती होती. तुमचे पण विशेष आभार मानले पाहिजे की जाऊन नाही का प्रवास करायला लागते, कुठं कुठं जायला लागते. अशी माणसं घडली पण पाहिजेत तरच लोकांना काहीतरी मिळेल पुढच्या. दाखवलं तरी दिसेल, नाही तर दिसणार नाही. तुम्ही नुसत्या ह्याच्यात गेला तरी मी सोपी आयडिया केली पाहिजे. बरोबर. डॉक्टर साहेब त्या शेजारी मोबाईल आहे, आपली झोपत मोबाईल असा शेजारी. मोबाईलचे रेडिएशन पण तुम्हाला सांगतो की मोबाईलचं रेडिएशन एवढं घातक आहे. तू उठत तुला मी हे करतो. आता मोबाईलचे तुम्हाला आता दाखवतो ह्याच्यातच तुम्ही बघते का. थांबा 2 मिनिटं. ब्राउझर कसा फिरतोय सांगा मोबाईलवर. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने फिरतोय. मी याच्यावर मगाशी आपण शेणाची चिप बनवली किंवा भस्माने पण पॉवरफुल आहे. हे भस्म टाकला किंवा ही अँटी रेडिएशन चिप त्याच्या खाली टाकली. थांबा 2 मिनिटं, मला ती चिप दाखवा एकदा. ही एक चमच्याभर पण द्यायची काय शेण नाही त्याच्यापासून. मी शेणात किती ताकद आहे, एकदम पातळ चिप आहे. हा मोबाईल आता गरज आहे की सगळ्यांची गरज आहे. म्हणजे मोबाईल जर नसतं तर आता आपण व्हिडिओ बघतोय की लोक एकमेकाला मारत बसतात बारकी मुलं, बरोबर ना. बरोबर, मोबाईल तर गरजेचा आहे, पण ठीक आहे तुम्हाला गरजेचं आहे, पण जर त्याच्यापासून तुम्हाला जर हानी होत असेल तर तो वापरला नाही पाहिजे. पण वापरायचं तर त्याला काहीतरी टॅग आपल्याकडे असले पाहिजे. तर ही आपण तुम्हाला एक सोपी आयडिया तुम्हाला दाखवतो की अँटी रेडिएशन म्हणजे शेणाची चिप टाकली, वरती भस्म लावलाय आणि बघा आता मोबाईलचं काय होतंय, त्याची जी ऊर्जा बघा पहिल्यापेक्षा सकारात्मक ऊर्जा त्याच्यावर फिरायला लागली. बरोबर, गाड्याच्या काट्याप्रमाणे. हा एक प्रयोग झाला. दुसरा एक प्रयोग तुम्हाला दाखवतो मी. सार्थकची ऊर्जा चेक करू. ऊर्जा म्हणजे काय, तर तो काहीतरी काम करतोय, फिरतोय, चालतोय, बोलतोय, त्याच्या मागे काहीतरी ऊर्जा आहे आणि आजारी पडला की ती ऊर्जा कमी होते. तर ऊर्जा आपले एक सोपा साधन आहे ऊर्जा चेक करायचं. हात सरळ करा. आता मी काय करतो, टाईट तुम्ही पूर्ण शक्ती लावायची आणि मी खाली घ्यायचा प्रयत्न करतो. तर लावा सगळी ताकद. बघा आता ह्यांना कळतंय बरोबर ना. मी बघा एवढाच हात खाली जातो. तर हा मोबाईल त्यांचा आहे बरोबर ना. ते मोबाईल रोज हातात घेतात, वापरतात काय असेल किंवा त्यांना कॉल येतोय बरोबर ना. कॉल आल्यामुळे पण ऊर्जा कमी होते. आणि हे हातात ठेवा, हे हातात ठेवा. ठीक आहे. आता मग अशी सार्थक तीच ऊर्जा आहे, सार्थकची. हात खाली जातो. बराचसा हात बरोबर ना. त्यांना पण विचारू शकता तुम्ही, असं काय नाही की बाबा नक्की तेच थोडस आपण बसमध्ये दिलं वाटलं असतं किंवा हे लावलं मोबाईल हातात घ्या आणि ही चिप इथं ठेवली, मोबाईलच्या खाली ठेवा. मोबाईलच्या नुसतं टच करते. आता परत आपण हे करूया, चिप टाकली परत त्यांच्या तोंडून ऐकू शकतो आपण. काय वाटतंय, वाढते का. वाढली म्हणजे काय झालं तर हे त्या जे मोबाईलचे रेडिएशन आहे ना ऍब्सॉर्ब केले बरोबर ना. बरोबर, बसमाने आणि ह्या काय जाणवलं नक्की ह्याच्यात आपल्याला जाणवलं म्हणजे की ह्याच्यात आपली प्रतिकार शक्ती जी वाढ होती ह्याच्यामुळे वाढते बरोबर. ते त्याच्यात आपल्या ह्याच्यात दिसून येते प्रतिकार शक्ती वाढण्याचंही. म्हणजे ह्याचं महत्व आपल्याला डॉक्टर साहेबांनी पहिल्यांदा ओढलं त्यावेळेस हात खाली आला नाही, दुसऱ्यांदा आला
मोबाईल घेतल्यावाला मोबाईल घेतल्यावर परत बसमा आणि मोबाईल पण होता आणि हे पण घेतलं परत ऊर्जा वाढली. पण ह्या मागचं कारण काय तर रोज वापरून वापरून मोबाईल आपली ऊर्जा कमी होत चालली. ऊर्जा म्हणजे ऊर्जा बऱ्याच ह्याला लागते का आम्हाला आजारी पडतोय तर ऊर्जा कमी होती. तुम्हाला कंपनीत काम करायचंय किंवा कोणाशी हे करायचंय घरी लोकांशी संबंध प्रस्थापित ऊर्जा आपली चांगली असेल तर तुम्ही चांगल्या लोकांशी बोलताल चांगलं काम करताल बरोबर ना. तुमच्या मनाची चांगली ऊर्जा असेल तर सगळं टिकल नाही तर तुमची प्रगती होणार नाही. आणि ह्यासाठी हे महत्वाचं आहे. हे सगळं शेणाच आहे. हो शेणा एवढं शेणाचं महत्व आहे. आता आमच्या पण शेण नाही पण तेवढी ताकद त्याची लक्षात घ्या ताकद किती. ओके बरोबर. डॉक्टर साहेब मग आता सार्थकचा डोळा असा सुजलाय त्याला काय ते चावले मग तुम्ही ते औषध नक्की काय टाकले? ते गोमूत्रापासून एक बनवतो आम्ही जे कोजागिरीला औषध बनतात त्या डोळ्यात टाकलं. आता डोळा ऍक्च्युली डोळा म्हणलं की आमच्या भाषेत लिव्हरचा एक पार्ट आहे लिव्हरची मेरडीन जाते आणि ते डोळ्यात औषध टाकल्यामुळे पाणी येतं की हे पण शुद्ध होते बरोबर ना. लिव्हर पण स्वच्छ होते. पहिल्या काळात लोक रडायची तर सगळं काय क्लिअर होत होतं म्हणजे बरोबर ना. बरोबर. सासर माहेर होतं इकडे तिकडे हसायची आता ते मिळत नाही त्यामुळे आता बाकीचे विकार वाढले लिव्हरचे वगैरे. लिव्हर सगळ्यांचं खराब होत चाललंय. म्हणजे रडलं पाहिजे अश्रू आले पाहिजे. रडलं पण पाहिजे हसलं पण पाहिजे. कधी कधी लोकांना हसून हसून रडायला येत होतं. आता काय अशाच काय नाही राहिलं. हे आपले कुटुंब कमी झालं लोक कमी झाल्यामुळे फक्त आपलं काम आहे की काम त्यामुळं लोकांवर आता ताण वाढलाय. डॉक्टर साहेब आता तुम्ही जसं सांगितलं की मोबाईलच्या रेडिएशनचा एवढा फरक पडतोय तर नपुसकता आजकाल वाढत चालली लोकांच्यात मग त्याला मोबाईल कारणीभूत आहे का? बरोबर आहेच मी ते म्हणतो आहेच कारण की काय होतं माहिती का ज्या वेळेला आपला मोबाईल खिशात असतो पहिली गोष्ट पण मी म्हणतो त्याच्याबरोबर तो करतो ब्रेन लॅक बरोबर ना. ब्रेन ज्या वेळेला तुमचा डिस्ट्रॉय होतो किंवा तुम्हाला कळत न कळत ते होतंय. समजा काय तुम्ही बघताय तुम्ही ज्या वेळेला ऑपरेट करताय हाताने हात बधीर होतात का नाही? हो होतात. तसं ते ब्रेनचे काय असे हे असतात पॉईंट सेन्सेशन कमी होते आणि नंतर सेन्सेशन कमी झालं की तुम्हाला खाली तेच जाणवते की बाबा आणि मेन ताकद तर तीच असते पहिली वीर्य. पहिली ताकद ती आहे तिथं पहिला आघात तिथं होतो पण हे फक्त आपल्याला कळून येत नाही असं आहे. आणि आता तुम्ही बघताय दोन्ही बाजूने आता म्हणजे पुरुष महिला दोघांना पण आता म्हणजे एक जरी असलं तरी त्यांना मूल होत नाही बरोबर ना. म्हणजे दोघांना जोडी जर क्लिअर असेल तर मूल होतील ना असं आहे. गर्भधारणेला कसं हे होऊ शकतं? गर्भधारणेचे पण काही नियम आहेत ते आपण जर केले फॉलो तर होऊ शकतं. म्हणजे आता बघा अलीकडच्या काळात आम्ही कोण पण आला कुठला पण पेशंट येतो जेव्हा त्याला आपल्याला बाबा काहीतरी पथ्य पाणी सांगायला पाहिजे बाबा तू असा राहा तसा राहा तुझी काही दिनचर्या असेल पहिले त्यात बदल केला पाहिजे तर त्याला काहीतरी परिणाम होतील ना. कारण की रोग होतोय म्हणजे त्याची ऊर्जा किंवा कुठेतरी अडकलेली असते ती आपल्याला बदलावीच लागेल. म्हणजे आता शरीर राहणीमान त्याला थोडंफार कारणीभूत पण आहे ना. शहरी आता तुम्ही विचार करा मुंबईमधले लोक जेवतात किती वाजता? कोणी 1 वाजता जेवतोय कोणी 2 वाजता जेवतोय कोणी पाटे जेवतोय बरोबर ना. त्यांचं जेवणार कसं त्यांचं वीर्य कसं बनणार त्यांना बाकीचा त्रासच होणार ना असं आहे. बरोबर बरोबर. शेणाचं एवढं महत्व आहे. आता आपण बघतोय गणपती तुम्ही ठेवलाय तो शेणापासून बनलेला आहे. हो. आता आपण आतापर्यंत एक कथा ऐकत आलोय की बरोबर ना तुम्ही ऐकली मी पण ऐकली की पार्वतीच्या मलापासून गणपती मानला. आता तुम्ही जर नीट विचार करा कारण की कसं असतं एक तो दृष्टांत असतो किंवा ती कल्पना असते मग ते पार्वतीला काय एवढा मल होता की गणपती मानला म्हणजे जिवंत नाही. मग आता जर तुम्ही विचार करा तर पार्वती कोणतरी एक पवित्र असा प्राणी ज्या प्राण्याचा मल पवित्र आहे. तुम्ही आता कलियुगात जरा या तर कुठल्या प्राण्याचा मल पवित्र वाटतो तुम्हाला? गायचा ते पण देशी गायचा. तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला मागं पण बोललो की तर ती माहितीवर आलो तर ती शुद्ध करत या तुम्ही कळत न कळत तिच्या पाठीमागून दर्शन घेताय काय घेताय म्हशीच्या पाडल्या पायाला कधी दर्शीच्या पाया पडताय का नाही देशीच्याच गाय पाया पडतात. तर तिच्या शेणापासून जो गणपती बनला पाहिजे किंवा आपण हा तर दिसतेच माती आणि शेणापासून बनलेला गणपती तर तो पवित्र आहे. जर तोच गणपती उद्या आपण पाण्यात टाकतोय विसर्जन करतोय नदीत जातोय विहिरीत जातोय ते पाणी जर आपण पिलो तर तुमचं परत पाणी शुद्ध करतोय तुमच्या शरीरात गेला तर तुमचे विविध आजार पण घालवते. समजा त्याच्याऐवजी तुम्ही आज केमिकलचा जो गणपती टाकला बरोबर ना तो काय काय आमच्याकडे नदी आमच्या इथं वर्ष गणपती तसंच असतं. तो पेंट प्लॅस्टिकचा तो विरघळत नाही विरघळला तर त्याचा कुठल्या स्वरूपात जातोय ते पण आपल्याला कळत नाही. तर तुमच्या पोटात गेलं तर तुम्हाला कुठले तरी असे कॅन्सर डायबिटीस किंवा मोठे मोठे विकारच झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यासाठी ते गणपती आपण वापरले नाही पाहिजे बरोबर. बरोबर. आता गणपतीचा एक विषय आणि आपण एक आपल्याकडं पौराणिक ह्याच्यात एक मैतीचं एक वर्णन आहे की राख ही पाण्यात विसर्जन करावी. तर माझा एक प्रश्न असा आहे की बरेचसे लोक आजकाल काय करतायत की जी राख किंवा जी हाडं वगैरे आपण सावडून किंवा दहावा वगैरे झाल्यानंतर ते काय करतायत की वृक्षारोपण करतात वृक्षाच्या खाली पुरतायत. नाही आता अलीकडचा विषय जसं युग बदल तसं हे बदल बरोबर ना. तुम्हाला पहिल्या काळातलं एक सहज सांगतो पहिले सगळी गावं बऱ्यापैकी नदीच्या कडे वसलेल्या
जिथं आपण पाणी भरायचो त्याच्या शेजारीच आपला स्मशानभूमी पण असते, बरोबर ना. तर तीच काय करायची, ती राख टाकायची, ते हाडं पण तिथे टाकायचे. हाडं बघितली तर आपण कॅल्शियमचा स्त्रोत आहे, बरोबर ना. आता काय काय लोक म्हणतात की ते हे विषारी वगैरे असतात. पहिल्या काळात लोक ते पेत होते, ते भस्म गाईच्या गौरीचंच भस्म वापरायचे, म्हणजे ते जाळायचे ना. त्या गौऱ्या जाळण्यामुळे ते ऑटोमॅटिक आता बघतोय आपण हे भस्म किती पवित्र आहे. तर त्यामुळे त्यांच्या पोटात किंवा ते नदी शुद्ध होती, ती तिथं जे हाडकं जे राहिले त्यामुळे कॅल्शियमचं स्त्रोत पण वाढत होतं, त्यांच्या पोटात जात होतं किंवा निसर्गात ते ऑटोमॅटिक असं विरघळत होतं. आता तुम्ही असं म्हणताय तर मग पहिल्या काळात लोकांना कॅल्शियमची डिफिशियन्सी होती का? नव्हती. बघा होतं कोणाकडे, आता गुडघे गेले, कोण कुठून पडलं तर 4-5 ठिकाणी क्रॅक जाते किंवा हाडं कर वाचतात किंवा बरेच असे विकार होतात हाडकांचे रिलेटेड, बरोबर ना. तर पहिले होते का मग तेवढे? एवढा जरी तुम्हाला म्हणजे दृष्टांत दिला तरी कळेल की पहिली संस्कृती चांगली होती. अगदी योग्य, बरोबर. आता तुम्ही आम्हाला पाणी दिलं प्यायला, ते म्हणजे ते तांब्या तो नक्की कुठल्या धातूचा आहे? तो ह्याचा काशी म्हणजे पंचधातूचा तांबे आहे. आता तांब्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगू. आता आपण जेव्हा ग्लासमध्ये पाणी पितो आणि तांब्यानं पाणी पितो. आता हे राजूबाईंचेच ऍक्च्युली व्याख्यानात मी ऐकले की राजूबाई म्हणायचे, हा इथं स्टॉप होते, बरोबर ना, हा स्टॉपर आहे हा. आणि इथं पोटाचा भाग. मग ह्या तांब्याने जर पाणी पिलं तुमच्या किडनीवर वगैरे ते डायरेक्ट पाणी जात नाही आणि त्याला थडकून पाणी येते, त्यामुळे त्याचा वेग असा रोखून आल्यामुळं डायरेक्ट तुमची किडनी वगैरे असं हे होत नाही. आणि तुम्ही डायरेक्ट ग्लासनं उभं राहून पाणी पिला तर डायरेक्ट ते पाणी आतमध्ये जाते, ब्लॅडर किडनीवर जाते आणि ते किडनीचे वगैरे विकार हल्लीच्या काळात होतात, म्हणजे पायावर सुजेने, अंगावर सुजेने तसं होते. तर ह्या तांब्यातच पाणी पिलं पाहिजे. बरोबर डॉक्टर साहेब. आता मी सध्या मुंबईत असतो, हा, शहरी वातावरणातच कायम ग्लासनं पाणी पिणं वगैरे, आणि उभं राहून. हा उभं राहून. हा, पण थोडंफार मी पाळणूक पण करतो, बऱ्याचशा गोष्टी मी हे नाही करतो. जसं असं तसं पाळलं हा. पाहिजे, जिथं जिथं आपलं जमलं तिथं पाळलं पाहिजे. मी असं म्हणणार नाही तुम्ही 100% राहिला, पण असं जिथं आपल्याला योग्य असावा पाळलंच पाहिजे. पाणी नक्की कुठलं प्यावं? पाणी आता पाण्याचा तर परत दुसरा विषय सांगतो. आता पहिल्या काळात सांगतो, आता तर आपण त्या योग्य नाही. तुम्ही आता कुठे डोंगरात गेला तर जे आता शिवकालीन बघताय, किल्ल्यावर गेला तर तिथं पाणी असतं, त्या पाण्याला किती चव असते, बरोबर ना, डोंगराच्या पाण्याचं. बरोबर. आता पहिलं काय होतं, समजा मी इथं तोंडल्या ठिकाणी राहतो तर मला कुठलं नेतो पाणी, वरून वरण घाट किंवा त्या बोरफाऱ्यात नेतो. मग तिथं जे वृक्ष होते, झाडं होती, त्यातले जे औषधी गुणधर्म त्या पाण्याला टच करून स्पर्श करून ते पाणी आम्ही पित होतो. मग आता काय झालंय, सगळे गटर, साबण, केमिकल कंपन्यांचं सगळं हे झाल्यामुळे सगळं पाणी दूषित झाले. तर त्यासाठी आपल्याला ते पाणी न पिता जे आपल्याकडे सध्याला बाबा आता विहिरीचं, बोरचं पाणी पिलं पाहिजे आणि त्यात भस्म टाकलं पाहिजे, शेवग्या किंवा जांभळीचे लाकड टाकून ते पाणी शुद्ध करून नैसर्गिक ह्याचं घेतलं पाहिजे. आता जे पाणी फिल्टरचं वगैरे आरोचं वगैरे पितोय आपण, तर त्यातलं काय होतंय, जे काय घटक आहेत ते पण मरले जातात. म्हणजे मिनरल्स आपण म्हणतो पाण्यात बरेच घटक आहेत ना, ते निर्जीव पाणी होते परत. जे क्षार आपल्या शरीराला गरजेचे आहेत ते पण त्यात निघून जातात. आता आमच्या इथं पण काय काय लोक म्हणतात की मुतखडा होते. मग बऱ्याच लोकांनी ते पाणी ट्राय सुरुवात केली तरी पण त्यांना मुतखडा होतोय, बरोबर ना. असं मी म्हणेल, जर नुसतं भस्म टाका तुम्हाला, ठीक आहे, पाणी ते डायरेक्ट नदीचं आपण पिऊ शकत नाही, पण ते आपल्या नैसर्गिक स्वतंत्राद्वारे फिल्टर करा आणि त्याच्यात भस्म टाकून ते तुम्ही पाणी पिलं पाहिजे. डॉक्टर साहेब, मी मुंबईत असतो आणि आता तुम्ही बघताय आपला चॅनल सगळीकडे खिल्लार क्षेत्रासाठी फिरतो, बरं. काम वगैरे करतो. तर विविध ठिकाणी काय होतं, पाण्याचा जरा प्रॉब्लेम येतो किंवा काय काय ठिकाणी आपला मुक्काम होतो, खालच्या सांगली, जत, बाग अशा मुक्काम होतो. तर काय झालंय, एक केसाला जर मला डॅन्ड्रफ झाल्यासारखं जाणवतंय. तो आता त्याच्यासाठी हा शॅम्पू तर बनवला आपण. हा. मग तुम्ही समजा तुम्हाला नसेल बनवता येत तर गोमूत्रात काय करायचं, आवळा, रेटा, शिकाय, बरोबर ना, ते थोडंसं आटवून घेतलं आणि ते गोमूत्राला लावून बघा, एक नंबर काम. तुमच्याकडे हा शॅम्पू आहे, हा नक्की कुठला आहे वगैरे काय? आता मी आता सगळे बनवत नाही गोष्टी, मी पहिल्या बनवायचो. आता हे सगळं मी आमचे जे मित्र वगैरे बनवतो त्यांच्याकडे आपण मागून घेतो. प्रत्येक जण एका काय होतं, सगळं काम एकाने करायचं म्हणलं ना तर मग होत नाही आणि सगळ्यांची तारांबळ होते. त्यापेक्षा जो काम चांगलं करतो त्याच्याकडून आपण घेतो, त्याचा पण व्यवसाय वाढतो आणि आपल्याला पण थोडंसं हे मिळेल. हे आम्ही समोर एक स्टँड बघतोय बघा मोबाईलचं, त्याला एकदा मोबाईल ठेवून दाखवा. ते पण आमच्या एका मित्र ह्याला बनवतात, सचिन शिंदे म्हणून. बघा हे बघा, आता असा ठेवायचा असेल असा ठेवू शकतो, बरोबर, असा ठेवायचा असेल. हे स्टँड बरेचसे आम्ही प्लॅस्टिकचे बघितलेत. आता मगाशी तुम्ही बघितले ना, जर अँटी रेडिएशन मोबाईलचं अँटी रेडिएशन रोखायचं असेल तर चांगलं होतं. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, आमचे काही लोक म्हणजे पाहुणे दुबईमध्ये येतात, ते घेऊन जातात स्टँड आणि ते बरेच त्यांनी बरेच नेले तिथं. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, वजनाला अतिशय हलकं आहे हे,
पण हे जे स्टँड आहे मोबाईलचं हे शेणापासून बनवलेलं आहे. हे बघा, शेणापासून बनवलेले स्टँड आहे. ते आपले हे तांबेतले मित्र आहेत आमचे, ते बनवतात. हा, म्हणजे डॉक्टर साहेब स्वतः पण वापरतात आणि शेणाचं महत्व एवढं आहे की इथं ठेवलेल्या बऱ्याचशा वस्तू त्यांच्या टेबलवर जे त्यांच्या स्वतःच्या वापरात आहेत या शेणाच्या आहेत. म्हणजे आता इथं धूपकांड्या वगैरे ठेवलेले आहेत, डॉक्टरांनी स्वतः घरी बनवल्यात म्हणजे आणि त्यांच्या. आमच्यासाठी बनवलेत. हा, तर धुपाचा उद्देश काय असतो, तर वातावरण शुद्धीने, बरोबर ना. बरं, मग मी म्हणतो तुम्ही आता जो धूप आणताय ह्याच्यातला मार्केट मधला, तर तो काय कोळसा आणि बाकीचे केमिकल घटक बनवून हे करतात. त्याचं जर दूर तुमच्या नाका तोंडात गेलं तर तुम्हाला अलर्जी होती किंवा श्वसनाची वेग करतात. तर ते म्हणतो नाही लावलं चांगलं, त्यापेक्षा हा देशी गायचा लावा. देशी गायचं सांगितलं की शेण जळलं, तूप जळलं तर ऑक्सिजन निर्मिती होते. तर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी काढत आणि तुम्हाला पण तो चांगलं स्वास्थ्य प्रदान करेल. ओके, हा एक साबण पण तुम्हाला दाखवतो त्याबरोबरच आता. तर हा पण मुलतानी माती, देशी गायचं शेण वगैरे, पण हा ह्याचा होतो फेस होत नाही, त्याला जरा लावून ठेवायला लागतो. त्वचा विकारांना वगैरे चांगले रिझल्ट आहेत त्याचे. असं आहे. डॉक्टर साहेब, मी मध्यंतरी उत्तराखंडला गेलो होतो. ऋषिकेशला एक गोशाळा आहे. हा हा, त्या गोशाळेत हा साबण बनवतात असं सेम. कागदाच्या पुढे देतो, एक 5-10 रुपयाला नग साबणाचा आहे. तर मी बरेचसे साबण वगैरे आणले होते, जवळजवळ मला वर्षभर गेले ते साबण. पण त्या साबणाचा रिझल्ट एवढा भारी, एवढा सुंदर की अंगावर एक लेप पण केलं का साबण व्यवस्थित लेपन लागायचं. आपण पहिले तेवढे काय करायचो, लेपनच करायचो ना. आता काय झालंय, फेस आलाय, जाहिरात बघायची टीव्हीला आणि आपण तेच करायचं. पण त्याच्यामुळे उलट आता तुम्ही म्हणले कोंडा झालाय, ते कोंडा पण त्याच्यामुळेच होतो, फेस होणाऱ्या गोष्टींमुळे. आणि त्वचेचे विकार व्हायला लागले. आता त्वचेचे विकाराचं ते केवढं मोठं आहे आता. सोयरासिस वगैरे लोकांना साबणांमुळे होतात. आणि मी तर असं म्हणतो की साबणाचे जे घटक आहेत ना, आपली त्वचा आंतरप्रवाही असते, नंतर ते आपल्या रक्तात पण मिसळून आपल्या हार्टवर किंवा बाकीच्या सिस्टीमवर पण त्याचा परिणाम व्हायला आले. नाही, बरोबर, मला तुमचं म्हणणं पटतंय. कारण की मी 1-2 दिवसानं शॅम्पू करत असतो डोक्याला आणि मला एक साधारण ते तसं कोंड्याचं जाणवते त्यात. हा, नुसतं गोमूत्र लावलं तरी काय हे होणार नाही तुम्हाला. असं वाटलं की मस्त आंघोळ होईल. डॉक्टर साहेब, आता तुम्ही आम्हाला एक ते खायला चूर्ण दिले होते. हा, ते नक्की काय, जरा व्यवस्थित ते लागलं? आमच्या राजूबाईंनीच आम्हाला तो फॉर्म केलेला होता की काळं मीठ, आलं आणि लिंबू. आता बघा, फार म्हणजे काय घट्ट काय जास्त नाही त्यात, पण त्याचं हे तुम्ही आता खाल्लं तुमच्या तोंडात आता लाळ बनायला सुरुवात झाली. हो, बरोबर ना? बरोबर. लाळ म्हणजे काय, तर आपल्या मेंदूचं खाद्य. तुम्हाला जेव्हा तलप होते एखादी, तलप म्हणजे कळतं ना, तुम्हाला चहा पिऊशी वाटते, दारू पिऊशी वाटते, कुठे किंवा चांगली गोष्ट खाऊशी वाटणे, पण ते बरोबर नाही. बरोबर ना, तो बरोबर. आपला बोगच आपल्या पाठ्या. तर हे काय करते माहितीये का, ते मेंदूला त्यापासून रोखते. बाबा तुम्हाला म्हणजे कुठली पण तलप हे करते, डिस्ट्रॉय करते ते, म्हणजे नाही, बरोबर ना, मेंदूकडे जे जाते संदेश. आणि त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहताय त्याच्यावर हे जर खाल्लं, तुमचा चहा सुटू शकतो, तंबाखू सुटू शकतो, कुठलं व्यसन, दारूचं व्यसन म्हणलं तरी सुटू शकतो. फक्त त्या खाणाऱ्याने त्या पद्धतीने ते खाल्लं पाहिजे. लाळचा परत दुसरा की ह्याने भूक लागते, पित्त कमी होतंय, तुमचा हे भोजन पण वाढतंय आणि पचते पण महत्वाचं. एकदम सोपी गोष्ट आहे, करून बघा. मागाशी जे ऐकलं तुपाचं महत्व, तर तुपाचा एक महत्वाचा म्हणजे मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करेन की नस्य म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेला पुरुषांच्या उजव्या नाकपुडीत पहिलं, नंतर डाव्या, स्त्रीच्या पहिल्या डाव्या, नंतर उजव्या, हे नुसतं सोडलं तर मेंदूचे विकार, बरोबर ना, तुमच्या मानक्यात म्हणजे C7 पर्यंत जो गॅप पडलाय तो गॅप कव्हर होतो. डोळ्याचे विकार, कानाचे विकार, हल्ली जे टेन्शनमुळे लोकांना ताण येतोय ना ह्याच्यावर, तो कमी होतोय. तर केसांचे विकार, सेतूंवरचे सगळे विकार बरे करायची ताकद फक्त नस्यामध्ये. फक्त ते आपण रोज केलं पाहिजे. कसं करायचं ते मला इथं दाखवेल मी. त्याच्याबरोबर एक अमृतरस आहे. अमृतरस म्हणजे काय, ओवा, पुदिना, कपूर, त्याचं एक मिश्रण लावलं आणि हे डोळ्याचा ड्रॉप डोळ्यात टाकला की एकदम सगळे वरचे विकार जबरदस्त म्हणजे माझ्या ह्याच्यावरलं जास्त खपणार आहे हे. बरोबर बरोबर ना. हे सगळं हे सगळं नैसर्गिक गोष्टींपासून बनले हो, हे देशी गायचं तो पंचगव्य असतं, त्यात ओवा, पुदिना, कपूर, हे गोमूत्रापासून बनतं. आणि हे सगळे प्रोडक्ट आपण स्वतः हो, बनवतो. हे स्वतः बनवतात. डॉक्टर साहेब, तुमच्याकडे निसर्ग खूप चांगला आहे इथे. हो, आमचं तर वीर धरण आहे हा हा, आणि धरणाचा बॅकवॉटर सगळीकडे आलंय, त्यामुळे जरा बाकीचं सगळं म्हणजे मस्त दिसते, बरोबर ना, पाण्यामुळे. बरोबर. आणि इथंच तुमचं निसर्ग उपचार केंद्र वसलेलं आहे, या नदीच्या काठावरच, या धरणाच्या काठावर. हे पण आम्ही इथं हे तुम्हाला लांबून दाखवा बरं, ते योगा सेंटर आमचं इथं आर्ट ऑफ आम्ही वेगवेगळे कोर्स इथे घेतो. आता सध्याला चालू पण आहे. अच्छा. योगा, ज्यांना योगा शिकायचं त्यांच्यासाठी पण चांगली संधी येतं. हा. डॉक्टर साहेब, आता आपण एवढं सगळं आयुर्वेदिकचं बघतोय वगैरे, तर ते आयुर्वेदिक वगैरे सगळं राहून द्यात.
फक्त एक दिनक्रम काय असावा, म्हणजे जेवणात भोजन वगैरे कसं असावं, किंवा नैसर्गिक एका भाज्या वगैरे असं सांगा हा. एक थोडक्यात. थोडक्यात आता मी सांगतो की आपल्याला सकाळी तुम्ही उठताय, तुमचे जर ताण असेल तर थोडंसं पाणी प्या, बरोबर ना. कोमट असेल तर चालेल, साधं असेल तर चालेल. परत सकाळी जो महत्वाचा विष आहे म्हणजे चहा, त्याच्याऐवजी गूळ किंवा खडी साखर टाका, त्यात तुळशीची पानं टाका, बेल पिंपळ, बरोबर ना, गुळबेल टाका, मसाल्यामध्ये काळी मिरी, बडीशेप, दालचिनी असलं काहीतरी टाकून म्हणजे जे मिळेल ते टाका आणि त्याच्याऐवजी काढा बनवा, बरोबर ना. आणि तुमच्या जेवणामध्ये सकाळच्या सत्रात फळं सलाड सकाळचे असाव्यात. चपातीच्या जे भाकरीचा वापर करा, ज्या ज्या नैसर्गिक म्हणजे भाज्या मिळतील, बरोबर ना, त्या खाल्ल्या पाहिजेत. संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही आंबट पदार्थ, कच्चे पदार्थ म्हणजे सलाड फळं काय खाऊ नका, बरोबर ना. परत तुम्हाला दुपारी जर भूक लागते तर जेवू शकता, बरोबर ना. सारखं जेवू नका. आणि बाहेरच्या काय गोष्टी असतात ना, बरोबर ना, बाहेरच्या म्हणजे कुठल्या जेवण वगैरे त्या हॉटेलचं पॅक्ड वगैरे. फूड ते शक्यतो टाळा. तेलाचा वापर गाण्यावर तेलाचा करा, गूळ चांगला वापरा, मीठ सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ वापरा. ह्या जरी गोष्टी नुसत्या बदल केल्या तरी तुमच्या जीवनात म्हणजे तुम्ही आजारीच पडणार नाही, जवळपास 50%. राहिला प्रश्न 50%चा, तो मग बाकीच्या गोष्टी जाईल. आणि अन्नधान्य कसं असावं? अन्नधान्य तर देशी आहे असलं पाहिजे. आता आम्ही माझ्याकडे आता देशी बी बियाण्यांसाठी आपलं भाजीपाला पण करतोय आपल्या पुरता, बरोबर ना. आता मिळतात, बाजरी देशी असावी, गहू देशी असावा, जे आपल्याकडे भाजीपाला आहे तो देशी असावा, बरोबर ना. तो पण मी आता सध्याला लावतोय. आता काय इकडे झाडं पण लावतोय मी, आंब्याची सगळी मिक्स आपल्या फळांची, आपल्याला सगळी फळं उपलब्ध झाले जातात आपल्या घरची. कारण की फळांना पण आता केमिकल वगैरे लावतात, त्यामुळं फळं मिळत नाहीत. तर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे की आपला आहार महत्वाचा असला पाहिजे चांगला. बरोबर. आणि औषधं वगैरे काय वापरली पाहिजे नक्की शेतीला आजकाल? शेतीला तर गोमूत्राचा तुम्ही अभ्यास करा. आता पाळीकर तंत्र आले किंवा बाकीच्या गोष्टी आल्या तर त्याचा अवलंब करा आणि बघा नक्की काय होते. आणि करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता गोपालबाई सुतारिया तुम्ही ऐकलं असेल ना, अहमदाबादचे, त्यांचं गोकुळामृत बघा, ते एकदम छान आहे रिझल्ट त्याचे. पण आपण जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे रिझल्ट म्हणजे कळणार नाहीत. हा. अच्छा अच्छा. म्हणजे थोडक्यात एक सेंद्रिय शेती करावं म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? सेंद्रिय शेतीच केली पाहिजे. सेंद्रिय म्हणण्यापेक्षा नैसर्गिक तुमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे महत्वाचे पाहिजे. तुमच्याकडे देशी गाई, बरोबर ना. आणि जो पालापाचोळा कडाचा पडतोय त्याच्यापासून औषधं बनले पाहिजे. त्याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. महत्वाचं तुम्हाला बाबा काय बनवायचंय, कुठल्या पिकाला कशाची गरज आहे, ते थोडंसं ट्रेनिंग घेतलं की तुम्हाला त्याचा अंदाज येईल आणि मग ते तुम्ही ते वापरा. आणि सेंद्रिय शेती बरोबर शेतकऱ्यांना काय एक सल्ला द्याल? आता शेतकऱ्यांना सल्ला द्यायचं बघितलं तुम्ही की रासायनिक शेती तुम्ही करून बघितली, आपली शेती आपल्या आता हातातून चालली म्हणजे कळतं का. आता म्हणतात की शेती परवडत नाही. मग जर असं म्हणलं परवडत नाही, उद्या तुम्हाला खायला पण मिळणार नाही, बरोबर ना. तर तुमच्या पुरती जर करायची म्हणलं तर तुम्ही परत पहिल्या काळासारखी शेती केली पाहिजे. तर मी म्हणतो बाकीची विक्री राहू द्या, तुमचं पोट तरी भरलं पाहिजे कमीत कमी, नाही तर तुमचं पण पोट येणाऱ्या काळात भरणार नाही. आहार कसा असावा? सकल आहार कसा असावा? मांसाहार का शाकाहार? मांसाहार तर नाहीच, कारण की आपला आतड्याची रचना बघितली तर शाकाहारीसाठीच आपली बनली आहे. आपले काही कुत्र्या किंवा वाघा शेणासारखे आहे का, नाही. आपण शाकाहारातून मोडतो, त्यासाठी आपला शाकाहार असावा. शाकाहार पण तुम्हाला मी सांगितलं की भाकरीचा वापर जास्त करा, सलाड फळं सकाळच्या सत्रात असावे, आपले डाळी वगैरे वापरल्या पाहिजेत आपण, नाही का, सगळ्या. आणि भाजीपाला आपला. बरोबर. डॉक्टर साहेबांनी आपल्याला बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे या क्षेत्रामध्ये, म्हणजे आहार कसा असावा किंवा बाकीच्या इतर गोष्टी कशा फॉलोअप कराव्या आणि शेतकऱ्यांनी देखील शेती कोणत्या प्रकारे करावी हे डॉक्टरांनी मार्गदर्शन केलेले आहे आपल्याला. डॉक्टर साहेब, आजकाल आपल्या दारात गवत वगैरे उगवतं, तर त्याच्यावर आपण कीटकनाशक फवारतो, हे करतो. काही वेळेस काय होतं, त्याचा प्रभाव कसा पडतो घरात? नाही तो कीटकनाशक नाही, तणनाशक मारतात लोक. तणनाशक. बरोबर ना. आता त्यासाठी परत मागे जायला लागलं आपल्याला की आपण काय करतोय, नवरात्र पाळतात माहितीये ना. हो. नवरात्रात लोक चप्पल घालत नाही का, तर ती ज्या वेळेला गवत वर आलेलं असतं आणि ती ऊर्जा आपल्या शरीरात जावी म्हणून 9 दिवस आपले बिनचप्पल राहतो आपण. आणि तुम्ही जर समजा तणनाशक मारलं, बरोबर ना, तणनाशक मारून ते तुमच्या जर शरीरात गेलं ते परिणाम करतात. जसं तिकडं होतं ते पण तेच तुमच्याकडे होणार. त्यासाठी तुम्हाला ते सांगायची गरज नाही की त्याचे काय परिणाम होत असतात. जर गवत जळते तर तुमचं पण काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे शरीरातला त्याचा विषारी घटक आत जाणार. तर त्याला केलं नाही, घरापुरतं तरी केलं नाही पाहिजे.
मग आता आपण शहरी भागात बघतोय, आता आपला मुलाखत बरेचसे शहरी भागात लोक बघितले जातात. हा. शेतकऱ्यांना तर आव्हान आपण करूच की तणनाशक वगैरे दारात तर नका फवारू. पण पुन्हा भाग म्हणतात थोडंफार बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये वगैरे खाली कुठं असं गवत येत असेल तर तिथं सर्रास रसायनाचा नाही. वापर केला जातो. आता जरा हराळी वगैरे असले का नाही, नुसतं हराळून चाललं तर तुमचं पित्त कमी होते, रक्त वाढते हा. फिरल्यामुळे. डांबरीवर चालून बघा तुम्ही, सिमेंटच्या रोडवर चालून बघा, तुम्हाला मनकीचे त्रास किंवा हाडं ना, माती चालून बघा, गवतावर चालून बघा, ते होणार नाही. हा सूक्ष्म विषय, फक्त करत नाही तो पण कळणार. लोक काय फिरत नाही का रोज डांबरी फिरणार तुम्ही काय फिरून उपयोग नाही, कारण की त्याचा जो झटका बसतो परत हाडकांवर त्रास देतोय, कळत न कळत, पण तो सूक्ष्म लेवलला असे. बरोबर. मग बघा, डॉक्टर साहेबांनी जसं सांगितले तसं तणनाशक शारीरिक दृष्टिकोनात पण हे फरक करते आपल्या शरीरावर. पण एक बालपण जर म्हणता येईल, जर आता मंडळी ऐका, आपलं बालपण जसं गेलं, आपण बालपणात बाहेर अंगणात खेळत होतो, अंगण आपल्यासाठी खेळण्यासाठी असायचं पूर्वी. आजकाल सरच लोक पहिला अंगण सारवायचो, आता आजकाल सरास लोक कोबा करतात अंगणात, त्यामुळे अंगण राहिलं नाही खेळण्यासाठी. आणि कोबा केल्यामुळे लोक घसरून वगैरे पडतात, तो विषय तर वेगळाच आहे. पण पहिला आपण अंगणात खेळायचो, ती माती वगैरे आपल्या नखात जायची, नखातून पोटात जायची, तरी आपल्याला कुठले आजार वगैरे होत नव्हते, इन्फेक्शन वगैरे होत नव्हते. आणि आजकाल आपल्याकडे अंगणच राहिलं नाही, आपण सरळ अंगणात कोबा करतो आणि तणनाशक फवारतोय. पहिल्या काळात अंगणात पाणी मुरत होतं, जमिनीत आपण जेवढं पाणी मुरवू तेवढं आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. हो बरोबर आहे. हे सगळं पाणी आपलं राहिलं तरच येणाऱ्या काळात सगळी जनता येईल. आणि तुम्ही हे जे काम करत आहे बरोबर ना, म्हणजे आता आमचा व्हिडिओ दाखवला किंवा बाकीचे तुम्ही व्हिडिओ बघतोय खिल्लार क्षेत्रातलं किंवा जे ग्रामीण जीवन दाखवतं लोकांचं कसं असतं ते पण लोकांना कळतंय, त्यामुळे लोकांच्या जागृती होती. तुमचे पण विशेष आभार मानले पाहिजे की जाऊन नाही का प्रवास करायला लागते, कुठं कुठं जायला लागते, अशी माणसं घडली पण पाहिजेत, तरच लोकांना काहीतरी मिळेल पुढच्या. दाखवलं तरी दिसेल, नाही तर दिसणार नाही. बरोबर ना. तुमचे विशेष करून आम्ही आभार मानतो, कारण की तुम्ही हे समाजकार्यच करता. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरंच ही दोन शब्द तुमचे कौतुकाचे ऐकून खूप बरं वाटलं. या क्षेत्रात आम्ही जे करतोय आजकाल प्रत्येकाच्या दावणीला जाऊन भेट देऊन हे महत्व किल्लार गायींचं वगैरे पटवून देतोय. हे खरं तर तुमचे पण आभार की तुम्ही आम्हाला अशा मुलाखतीतून एवढी महत्वपूर्ण माहिती येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत मदत करताय. असं चॅनलच्या वतीनं तुमची पण खरंच मनपूर्वक आभार, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पण भरपूर शुभेच्छा चॅनल कडून. धन्यवाद. तुम्हाला पण शुभेच्छा, कारण की तुमचा पण चॅनल वाढव, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचव. बरोबर ना. आणि खिल्लार किंवा देशी गाई लोकांनी एखादी तरी पाळावी, ही तुमच्या चॅनल तर्फे मी लोकांना आवाहन केलं की बाबा एकतरी गाय पाळा आणि निरोगी राहा. ओके, चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.